जे कोणी प्रेक्षक पेण खोपोली रोड वरती गाड्या बाईक्स वगैरे थांबवून या स्पर्धेचा आनंद लुटतायत त्यांचं सर्वांचं मी कैलासवासी सचिन दादा युवा प्रतिष्ठान आपटी या स्मृती चषकामध्ये खऱ्या अर्थानं मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय। तसेच KWTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, ऑफिस टाइम मध्ये जे प्रेक्षक या घर बसल्या प्रेक्षक ज्या या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा स्वागत करतोय आणि पळतोय मैदानाकडे जिकडे सामना चालू आहे शेकिन चिंचोली विरुद्ध जामरुक। नाणेफेक जिंकली आहे जामरुक संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। 3 षटकाचा सामना, 2 फलंदाज मैदानावरती आहे। नॉन स्ट्राइक एंडला असेल कल्पेश जाधव, स्ट्राइक एंडला असेल दिगंबर मोरे, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संदेश दिगंबर। पहिला चेंडू दिगंबर मोरेच्या बॅट मधून आलाय, सीमारेषेच्या पलीकडे जातो 6 धावांसाठी। खरं तर दिगंबर मोरे बद्दल बोलायचं झालं तर इनक्रेडिबल खालापूर संघाचा जी रायगड प्रीमियर लीग झाली होती पर्व पहिलं, त्या पर्व पहिल्यामध्ये इनक्रेडिबल खालापूर संघाचा एक महत्वाचं योगदान त्या संघामध्ये दिगंबर मोरेचं होतं आणि इनक्रेडिबल खालापूर संघानं खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीगचं पहिलं विजेता पद आपल्या नावावरती केलं होतं आणि त्या संघाचा हा सहभाग असलेला हा खेळाडू खऱ्या अर्थानं स्वागत करतोय। पहिल्या चेंडूवरती मारलेला दणदणीत खणखणीत षटकार, चेंडू जातोय डीपेक्षा कव्हर बाउंड्री रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। इकडे मात्र थोडंसं प्रेशर जाणवलं असेल गोलंदाजाला। संदेश जो गोलंदाजी करतो जामरुक संघाकडून पहिल्यांदा ज्यावेळेस फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं, फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर पहिल्या चेंडूवरती षटकार, यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, प्रयत्न फसलाय। इकडे मात्र एक निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता 2 चेंडूंचा खेळ संपला, 6 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत। मेगा फायनल चालू आहे। इकडे मात्र शेकिन चिंचोली विरुद्ध जामरुक या 2 संघादरम्यान नाणेफेक झाली। आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिली नाणेफेक झाल्यानंतर ओ हो काय कमबॅक केलाय संदेशने, जबरदस्त गोलंदाजी। पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू तिसऱ्या चेंडूवरती दांडी गुल केली आहे, ती म्हणजे दिगंबर मोरे नावाचं वादळ थांबवण्यामध्ये जामरुक संघाला यश आलेलं आहे। गोलंदाज मैदानावरती येतोय, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदेश चांगला कमबॅक केलाय। डावखुरे हाताचा हा फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती। इकडून मात्र नक्कीच त्याला निसर्गाची साथ मिळेल। हवेच्या वेगाने जर त्याने ओळखलं या लाईन आणि लेंथ जर चांगल्या पद्धतीने त्याने जेस केली तर खऱ्या अर्थानं फायदा ठरू शकतो। पण इकडे मात्र वेगवान चेंडू, जामरुक संघ पूर्णपणे कमबॅक करतोय मैदानामध्ये। 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। फलंदाजाचं नाव फलंदाजाचं नाव XYZ सौरभ, ठीक आहे सौरभ। इकडे मात्र पंचांकडे दबाव तंत्राचा वापर केला, पण पंच चाणाक्ष आहेत। सुरेश तात्या खरुले खऱ्या अर्थानं लगातार 3रा दिवस त्यांचा या ठिकाणी या मैदानावरती, एकही अजूनपर्यंत डिसिजन त्यांचा चुकलेला नाहीये। अतिशय शांत अंपायरिंग त्यांची सुरू या मैदानावरती। स्क्वेअर लेग अंपायर आमचे वितेश पांडवे। यावेळेस पुढचा चेंडू
पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होतीये सांगता षटक संपलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार काढल्यानंतर येणारे 5 चेंडू म्हणजे अक्षरशः विचार करण्यास भाग पाडलंय शकीन चिंचोली संघाच्या फलंदाजांना. धावफलकावरती एक षटक संपल्यानंतर धावा झाल्या 6 धावा. एक गडी बाद 6. चला घाई करायची आहे. विनंती करतो कुठल्याही प्रकारचा टाइमपास मैदानावरती करू नका. पंचांनी तंबी द्यायची आहे खेळाडूंना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय. कोण आहे? रोहन. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं, मात्र आता फायनल मध्ये चांगलं काम करावं लागेल. कल्पेश जाधवला विसरून जमणार नाहीये. कालच्या दिवसामध्ये कल्पेश जाधवनं अक्षरशः धुमाकूळ घातला होता या मैदानावरती. सेमी फायनल सुरू होती आपटी विरुद्ध चिंचवली. अक्षरशः शेवटच्या चेंडू पर्यंत मैदानावरती राहिला. असं वाटलं होतं की आपटी संघ सहज ती मॅच जिंकेल, पण शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार मारून खऱ्या अर्थानं संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवलं होतं कल्पेश जाधवनं. आता सुद्धा तीच कंडिशन बाकी आहे. अजून सुद्धा दिगंबर मोरे बाद झाल्यानंतर तिकडे मात्र एकही फलंदाजाला कुठल्याही प्रकारची धाव घेता आली नाहीये. यावेळेस चांगला फटका धोका देऊ शकतो, पण फील्ड व्यवस्थितरित्या करता आलं नाही. 1 धाव पूर्ण. धावफलकावर धावा झाल्या 8 धावा. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. कल्पेश जाधवच्या बॅट मधून आलेला हा चौकार. याच गोष्टीसाठी ओळखला जातो. इकडे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, पण यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1च धाव मिळाली. एका धावेवरती थांबवलं. धावफलकावरती धावा झाल्या 13 धावा. दुसरं षटक त्या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. 13 धावा धावफलकावरती झाल्या. इकडून मात्र या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला मोठे फटके मारावे लागतील. इकडून मात्र चिंचवली संघाला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, या मेगा फायनलच्या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती जर आपलं नाव कोरायचं असेल, तर या 2 फलंदाजांना इथून पुढचे सर्व चेंडू बाउंड्री रेषेच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक मोठी टोटल ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण जामरूस संघाची ताकद आहे यांची फलंदाजी. इकडे मात्र बॅटची एज लागले. चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या जवळ. काय रे बघितलं तुम्ही? दोन धावा सहजरित्या पूर्ण. यावेळेस जबरदस्त फटका आहे. चेंडूला पाठवलाय अक्षरशः सीमारेषेच्या पलीकडे.
6 धावांसाठी जबरदस्त फटका, चेंडू आर पार सीमा पार, कल्पेश जाधवच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ग्रामपंचायत आपटीचे माजी सरपंच आदरणीय शशिकांत दादा यांचं इथे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं यथोचित या ठिकाणी स्वागत आहे. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी हजेरी दाखवली होती. आता सुद्धा संध्याकाळच्या आणि या अंतिम टप्प्यामध्ये सामना येऊन ठेपल्यानंतर त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. सोमेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. शेवटचा आणि अंतिम षटक सोमेशला सोपवण्यात येत आहे. धावफलकावर धावा झाल्यात 21 धावा. अतिशय जबरदस्त फलंदाजी सुरू आहे. कल्पेश जाधवजी कुठल्याही प्रकारची घाई नाही आहे. चेंडूच्या मेरिट नुसार टायमिंग नुसार खेळतोय. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, पण पंचांनी मात्र त्या ठिकाणी पनिश केलंय, कारण उजव्या यष्टीच्या बाहेर असलेला हा चेंडू पंचांनी सांगितलं की वाईड आहे आणि वाईड चेंडूची झाली सांगता. धावफलकावरती धावेचा वेग वाढलाय. 22 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला काहीतरी करिश्मा करून दाखवावा लागेल, कारण या एंड कडून अशा पद्धतीची फलंदाजी होणं गरजेचं आहे. हवेमध्ये आहे चेंडू. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली. एका धावेवरती थांबवलाय. धावफलकावरती धावा झाल्या 23 धावा. 23 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. जांभिली गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय मंगेशजी कदम यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तुम्हाला विनंती आहे आमच्या आयोजकांकडून. धावफलकावर धावा झाल्यात 23. 12वा प्रतिनिधी इथं आहे. नाही का? 24. ओके. यासाठी 12वा प्रतिनिधी येथे लागतो की आमच्याकडून एखादी चुकी झाली तर तो आम्हाला सावरू शकतो. यावेळेस चांगला फटका. कल्पेश जाधव, काय फलंदाजी चालू आहे कल्पेश जाधवची. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतं. इथे मात्र असं वाटलं होतं दिगंबर मोरे आउट झाल्यानंतर की थोडासा बॅकफुटला जातोय की काय चिंचवली संघ, पण कल्पेश जाधवने सांगितलं की जोपर्यंत मी या मैदानावरती आहे, जोपर्यंत मी या मैदानावरती टिकून आहे, तोपर्यंत चिंचवली संघाला टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये. हम खडे तो सरकार से भी बडे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 6 धाव्यांच्या मदतीने धावफलकावर धावा झाल्या 30 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगलं कमबॅक बघायला मिळालं. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. धावफलकावरती धावा झाल्या 30 धावा. लोअर फुल टॉस आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. एखाद्या संकटामधून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर फक्त एकच गोष्ट तुम्हाला वाचवू शकते, ती म्हणजे आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. इकडे आक्रमण चालू ठेवलंय, इकडे आक्रमण. गाडी पास होऊ द्या, त्यानंतर सामना चालू करा. ठीक आहे, चालू करू शकता. चला, टीम मीटिंग नको, कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग त्या ठिकाणी नको. या ठिकाणी आपण बघतोय ग्रामपंचायत आपटीचे माजी सरपंच आदरणीय भगवान दळवी यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांच्या समवेत आनंदजी चव्हाण,
या ठिकाणी यांचं शुभागमन झालंय. भगवान दळवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. ग्रामपंचायत आपटीचे माजी सरपंच त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी आमच्या आयोजकांकडून त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या समवेत रमेशजी दळवी आपटी गावचे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचं सुद्धा स्वागत असेल. आपण बघतोय स्वर्गीय सचिन दादा पाठारे युवा प्रतिष्ठान आपटी आयोजित कैलासवासी सचिन दादा स्मृती चषक 2024 पर्व पहिलं 3 दिवसांची ही श्रृंखला आपण पाहताय. वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या KWTCच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 3 दिवसाची ही स्पर्धा आणि हा तिसरा आणि शेवटचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामधला हा शेवटचा सामना मेगा फायनल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटक समाप्तीचा इशारा. पहिलं सत्र त्या ठिकाणी संपलं. मेगा फायनलचं धाव फलकावरती धावा स्थिरावल्या. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 34 धावा त्या ठिकाणी झाल्या. खऱ्या अर्थानं महत्वाचं योगदान जर आपण बघितलं मित्रांनो तर कल्पेश जाधवचं योगदान हे फार महत्वाचं आहे. कल्पेश जाधव त्या ठिकाणी मैदानावरती टिकून राहिला. ज्यावेळी दिगंबर मोरे स्वस्तामध्ये तंबूमध्ये परतल्यानंतर असं वाटलं होतं की बॅकफुटला येतोय की काय, पण त्यानंतर केलेलं आक्रमण त्या ठिकाणी शेकिन चिंचवली संघाला या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवतोय. आणि आता जर चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच या स्पर्धेमध्ये अजून पुढे जाऊ शकतो. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी या स्मृती चषकामध्ये आदरणीय ग्रामपंचायत आपटीचे माजी सरपंच तथा आमचे मार्गदर्शक ज्यांची आम्हाला वेळोवेळी आर्थिक असेल सांस्कृतिक शैक्षणिक प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टींमध्ये त्या ठिकाणी त्यांची आम्हाला मदत होत असते. अतिशय महत्वाचं योगदान आहे. हे स्पर्धा भरवण्या पाठीमागे सुद्धा त्यांचा फार मोठा हात आमच्या पाठीमागे आहे. असे आमच्या गावचे भूषण आमच्या गावचं नेतृत्व खऱ्या अर्थानं आदरणीय भगवानजी दळवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मी आयोजकांकडून मी त्यांचं सहर्ष आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. नक्कीच आपण सन्मानाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. चांबोली गावचे सामाजिक कार्यकर्ते मंगेशजी कदम यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. तरी आपण सन्मानाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. आदरणीय ग्रामपंचायत आपटीचे माजी सरपंच भगवान दळवी यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. मी अविनाश दादा पाठारे यांना विनंती करतो की आपण यायचं आणि त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. खऱ्या अर्थानं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मायेची उबदार शाल देऊन त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतो. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान खऱ्या अर्थानं आमचे आयोजक करतायत आणि ही या स्पर्धेचं मुख्य उद्दिष्ट आहे मित्रांनो की अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची ही आपल्या देशाची संकल्पना या ठिकाणी जोपासली जाते. खऱ्या अर्थानं KWTCच्या माध्यमातून हे क्षणचित्र युट्यूबच्या माध्यमातून टिपण्यात येत आहेत. आपण बघतोय आमचे अविनाश दादा पाठारे यांच्या शुभ हस्ते आदरणीय भगवान दळवी यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जातोय आणि हे क्षणचित्र मित्रांनो कॅमेरामध्ये टिपले जात आहेत. कारण आपण पाहतो ही स्पर्धा 1 वर्षाने येत असते. आजचा हा पहिला वर्ष आहे या वर्षीचा या स्पर्धेचा आणि खऱ्या अर्थानं अशीच स्पर्धा त्यानंतर आपण पाहतोय यापुढील होणारा सन्मान जांभिवली गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच आमचे पाठीराखे आम्हाला वेळोवेळी त्यांचा महत्वाचं मार्गदर्शन आम्हाला प्रत्येक ठिकाणी होत असं असे जांभिवली गावचे सामाजिक कार्यकर्ते मंगेशजी कदम यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातोय. आम्ही आपटी गावचे सामाजिक कार्यकर्ते राखीजी गोरे यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान त्यांनी सन्मानित करायचा आहे. आमच्या मंगेशजी कदम यांना खऱ्या अर्थानं शाळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आमच्या आयोजकांकडून या ठिकाणी केला जातोय. राकेशजी
गोरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. नक्कीच आमचे राकेशजी गोरे यांच्या शुभ हस्ते नक्कीच या ठिकाणी आमच्या स्पर्धेसाठी आमचे पाहुणे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय नितीनजी दळवी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. ते सुद्धा आमच्या मान्यवरांच्या मांदेआळीत बसलेले आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतो राजेंद्र गोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आदरणीय राजेंद्र गोरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. खऱ्या अर्थानं हेच या स्पर्धेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी शुभ सन्मान आमच्या आयोजकांकडून होतोय आणि त्यांचे आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचतात. नक्कीच आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत आहे सर्व मान्यवरांचं आणि या स्पर्धेचा आनंद तुम्ही घ्या. आपण वळतोय मैदानाकडे जिकडे सामना चालू आहे. जामरुक विरुद्ध शेकिन चिंचवली. टार्गेट होतं 18 चेंडूंमध्ये 34 धावांचं. धावा आतापर्यंत आल्यात 8 धावा. दिगंबर मोरेच्या बॅट गोलंदाजीवरती 8 धावा अजूनपर्यंत खर्च झालेल्या आहेत. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच थोडंसं फंबल झालं पण वेळीच थांबवलं. इथे मात्र धोका ठरू शकतो. कॉलिंग चांगलं नाही. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट असायला हवं होतं. एक धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. इकडे मात्र एकच धाव मिळाली. धावफलकावरती धावा झाल्या 9 धावा. 34 धावांचा पाठला करायचा आहे. 9 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. इकडून मात्र दिगंबर मोरे याला विचार करावा लागेल. हालाकी फलंदाजीमध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन देऊ शकला नाही पण इकडे गोलंदाजांचं नेतृत्व करत असताना पॉवर प्लेचं पहिलं पिवनचं षटक हाताळत असताना कमीत कमी धावा द्यायच्या असतील. कारण एखादी छोटी टोटल ज्यावेळी आपण डिपेंड करत असतो त्यावेळी पहिलं षटक हे फार महत्वपूर्ण असतं आणि या पहिल्या षटकामध्ये जर अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर समोरचा संघ तुम्हाला खऱ्या अर्थानं भारी पडू शकतो. आणि दिगंबर मोरे स्वतः कर्णधार जर अशी चूक करत असेल, जशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय तशा पद्धतीची जर गोलंदाजी केली नाही तर नक्कीच तुम्हाला अशी पनिशमेंट मिळू शकते. धावफलकावरती धावा झाल्यात 13 धावा. 13 धावा या ठिकाणी 34 धावांचा पाठला करायचा, 35 धावांचा पाठला करायचा आहे आणि 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत झाल्यात. शेवटचा चेंडू बहुतेक शिल्लक असावा या षटकामधला. यावेळेस हवेमध्ये आहे चेंडू. धोका ठरू शकतो पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या 15 धावा. 15 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. मार्क वरती कल्पेश जाधव. खऱ्या अर्थानं मित्रांनो स्पर्धा ज्यावेळी आपण भरवत असतो त्यावेळी या स्पर्धा भरवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला आर्थिक असेल, आर्थिक पाठबळाची फार महत्वाची गरज असते. आपण पाहतोय स्वर्गीय सचिनदादा पाटील युवा प्रतिष्ठान आपटी यांचे जे सर्व सहकारी आहेत यांच्या अंगावरती जी जर्सी आपल्याला पाहायला मिळते ती जर्सी आपल्याला पंकज शेठ दळवी आदिशिव प्रॉपर्टीज यांच्याकडून हे टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत. आपल्याला त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद असेल. त्यानंतर आपण बघतोय देणगी स्वरूपात या ठिकाणी ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आर्थिक स्वरूपात त्यांचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे. कारण ही स्पर्धा
खरं तर यांच्यामुळे शक्य झाली आहे. यांच्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आज शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. जर त्यांनी आम्हाला त्यावेळी मदत केली नसती तर ही स्पर्धा आज आपण प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणू शकलो नसतो. खऱ्या अर्थानं आदरणीय आमचे भगवानजी दळवी असतील, यांनी सुद्धा अगदी खूप सारी मदत आम्हाला केली आहे. त्यानंतर आमचे जयवंत पाटील असतील, आपटी गावचे आमचे सुपुत्र जयवंतजी पाटील, यांचं सुद्धा खऱ्या अर्थ मनापासून धन्यवाद. त्यानंतर फुपेजा शेठ असतील, त्यानंतर फात खान असतील, त्यानंतर आमचे रोहित मोरे, त्यानंतर आमचे जांभिवली गावचे मोहन घाडगे असतील, त्यानंतर रवी पाटील असतील, विश्वास मोरे असतील आमचे आपटी गावचे, त्यानंतर जितू मोरे, त्यानंतर आमचे शिवतेज फिटनेस सेंटरचे मालक वनवटे गावचे आमचे निलेश कदम असतील, त्यानंतर आमचे जांभिवली गावचे सामाजिक कार्यकर्ते अविनाशजी कदम असतील, त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे विद्यमान सरपंच प्रमोदजी शिर्के असतील, त्यानंतर ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिल्या, प्रत्येक सामनावीर दिला, या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला जो चांगलं करेल त्या खेळाडूला सामनावीरचा पुरस्कार जो आपण देतो, ती ट्रॉफीज आपल्याला आदरणीय आमचे अभिषेक कदम, ज्यांचा आपण मगाशी सन्मान केला, त्यांच्याकडून मिळाल्या. त्याच्यानंतर आमचे राजेंद्र गोरे असतील, यांनी सुद्धा आर्थिक स्वरूपात आम्हाला मदत केली. त्यानंतर आमचे राहुल पाटील आपटी गावचे सुपुत्र, यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून सुद्धा मदत आलेली आहे. त्यानंतर आपण बघतोय केडब्ल्यूटीसी म्हणजे आपलं युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रेक्षक घर बसल्या बघतात. आणि याच्या पाठीमागे जर कोण असेल तर आमचे अविनाशजी पाटारे असतील, त्यानंतर आपटी गावच्या सरपंच सौभाग्यवती कामिनी गीतेश पांडवे, त्यानंतर आमचे खऱ्या अर्थानं पाठीराखे, तसेच आम्हाला प्रत्येक ठिकाणी सपोर्ट करत असणारे आमचे प्रणिकेत दळवी असतील, त्यानंतर आमचे प्रवीण पाठारे असतील, की ज्यांच्या माध्यमातून युट्यूब या आम्हाला स्पॉन्सर्ड झालेला आहे. त्यांचं सुद्धा मनापासून आणि या मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने या सर्व देणगीदात्यांचं, सर्व पाठीराख्यांचं मनापासून धन्यवाद. धावफलकावरती धावा झाल्या 27 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आमचे वनवडे गावचे राहुल पाटील यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं खूप सारी मदत आम्हाला या खेळपट्टीवरती असताना केलेली आहे. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. रोहित पाटील यांचं नाव घेणं सुद्धा गरजेचं आहे. पहिल्या दिवशी त्यांचा वाढदिवस असताना देखील या मॅच मध्ये त्यांनी स्कोररची भूमिका पार पाडली. धावफलकावरती जिंकण्यासाठी गरज आहे 6 चेंडू आणि 7 धावांची. 6 चेंडू आणि 7 धावा जिंकण्यासाठी गरज असेल 6 चेंडू आणि 7 धावांची. यावेळेस काय फटका खेचलाय, अक्षरशः फिनिशिंग टच देतोय हा फलंदाज. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. काय जल्लोष चालू आहे मैदानावरती पाठीराख्यांचा, कौतुक झालं पाहिजे. या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त क्रिकेट जामरुख संघाचं. गरज असेल 5 चेंडू आणि 1 धावांची. वनवटे गावचं सगळा स्टाफ या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतोय. राहुल पाटील त्या स्टाफचं नेतृत्व करताय. आज संध्याकाळी जंगी पार्टी असणार आहे. इथे मात्र सामना जिंकलाय, सामना खिशात घातलाय, या ट्रॉफीवरती नाव कोरलंय.